नितीन पोपळे. आपले मोसम रणधुमाळ कट्ट्यावर स्वागत आहे. तुमचा परिचय? मी नितीन अरविंद पोपळे. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षापासून कार्यरत आहे. इथला माजी जिल्हाध्यक्ष, त्यामुळे प्रदेश कार्यकारिणीचा निमंत्रित सदस्य आणि व्यापार आघाडीचा प्रदेशाचा सहसंयोजक म्हणून आतापर्यंत कार्यरत आहे. तुमची प्रेरणा व समाजसेवेचा वारसा? माझ्या परिवारामध्येच हा विषय आहे. माझ्या परिवाराच्या अनेक घटकांनी समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये योगदान दिलेलं आहे. आमच्या परिवाराचं सोयगाव ग्रामपंचायत असेल, मालेगाव महानगरपालिका असेल, उलगोड असेल, सर्व क्षेत्रामध्ये, मार्केट यार्ड असेल, या सर्व क्षेत्रामध्ये आमच्या परिवाराचं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान आहे. आणि तुम्ही उमेदवारी का करताय? प्रत्येक एक सामाजिक जो कार्यकर्ता असतो त्याला समाजामध्ये जेव्हा तो काम करत असतो तर त्यावेळेस त्याला कुठेतरी एक लोकमान्यतेची आवश्यकता असते. समाज कार्यकर्त्याला स्वीकारतो, पण मग त्यांनी परत जसं आपण परीक्षेला जातो, त्या परीक्षेला जात असताना आपल्याला पेपर द्यावा लागतो, तसं सज्जन माणसामध्ये जाऊन तुम्हाला इलेक्टिव्ह मेरिट हा एक महत्त्वाचा शब्द उपस्थित होतो. मग सामान्य कार्यकर्त्याला समाजापुढे जाण्याचं आणि लोकांच्या प्रती लोकांनी त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची एकमेव व्यासपीठ असतं की त्याच्यात तुम्ही सार्वजनिक निवडणुकीला सामोरं जात असता. या दृष्टिकोनातून मी निवडणुकीला सामोरं जातो आहे. आणि विकास आणि काम, अनेक वर्ष जो कार्यकर्ता काम करतो, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ही योग्य वेळ असते आणि मी काम केल्यानंतर उमेदवारी मागतोय. हे माझं सगळ्यात महत्त्वाचं कामाचं माझं उमेदवारीचं स्वरूप आहे. तुमच्या प्रभागातील महत्त्वाच्या समस्या? मी ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी विचार जो आता उमेदवारी करतोय त्या प्रभागाची व्याप्ती एक मोठ्या स्वरूपामध्ये आहे. या प्रभागामध्ये सर्व प्रकारच्या समाज घटकाची मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर गरीब वस्ती पण आहे, श्रीमंताची पण वस्ती आहे आणि नागरी समस्या पण अनेक त्याच्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्यांच्या असणाऱ्या समस्यांचा निराकरण करण्यासाठी आपल्या इथली उमेदवारी ही याच्यासाठी आहे की निवडणूक नुसती लढवत नाही आहे, तर या लोकांच्या समस्यांवरती कायमस्वरूपी काही उपाययोजना आपल्याला करता येतील का, याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि तुमच्या प्रभागाच्या विकासासाठी काही उपक्रम? प्रभागाच्या विकासासाठी सगळ्यात महत्त्वाचा स्वच्छता एक मोठा प्रश्न उपस्थित असतो. त्याच्याबरोबर गटारीचा जो प्रश्न आहे तोही एक मोठा प्रश्न इथं उपस्थित आहे. साफसफाई आहे, स्वच्छता आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी स्वच्छता एवढा मोठा विषय घेऊन त्यांनी कामकाज करतायत. याची व्याप्ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं ही पण एक आपली एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी पण मी उमेदवारी करतोय जेणेकरून याला आपण एक चांगला न्याय देऊ शकतो. आणि तुमच्या उमेदवारीसाठी सहकार्य? उमेदवारीसाठी आमचे सर्व भारतीय जनता पक्षाची जी निष्ठावंत कार्यकर्ते आणि आता समजा मी अपक्ष उमेदवारी करतो, पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पण पक्षाकडनं नाही मिळाली, काही त्यांच्या अडचणी असू शकतात. तर मग आमचा जो मित्रपरिवार आहे, निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत की ज्यांनी वर्षानुवर्ष आमच्यावर काम केलं नाही, ते मंडळीच्या जोरावरती मी या निवडणुकीला सामोरं जातो आणि मला खात्री आहे की या सगळ्यांच्या प्रेमापोटी एक चांगला दिग्विजय होण्याची संभावना मला दिसते. धन्यवाद. आपण मोसम रणधुमाळ कट्ट्यावर आलात. आपणास निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.